हॅलो. तर आज रात्रीच्या जेवणात मी काय स्पेशल बनवते ते बघूया. तर मी आज बनवले होते दाल पकवान. इतकं टेस्टी झालं होतं ना ते, की मी तुमच्यासोबत शेअर करायसाठी खूप एक्सायटेड आहे. मैदा घेतला आहे, त्यात मी ओवा टाकला आहे आणि बेकिंग सोडा घेतला, मीठ घेतलं. असा मी तो सेट व्हायसाठी मैदा 10 मिनटासाठी बाजूला ठेवला आणि तोवर मी जे की डाळ भिजत टाकली होती, चणा डाळ भिजत टाकायला लागते. तर ती 2 तास भिजत ठेवलेली डाळ घेतली आणि त्यात 1 ग्लास एवढं पाणी घालून मी हळद, मीठ आणि त्यातही थोडा सोडा घालून तो कुकरची लीड लावून कुकर गॅसवरती ठेवला आणि तेवढ्या वेळात मग काय करायचं, तर माझ्या अहोंनी छानपैकी गाणे लावले होते समोर. तर मी तेच एन्जॉय केले आणि नंतर परत किचनमध्ये आली, कारण तोवर माझा जो मी गोळा करून ठेवलं होतं, मळून ठेवलं होतं पीठ, ते सेट झालेलं होतं. आणि मग तुम्ही बघू शकता असे फोर्कने मी त्याला छिद्र करून घेतले. डॉट्स केल्यानंतर हे मस्त मीडियम फ्लेमवरती जे मी तेल ठेवलं होतं त्यात मस्तपैकी तळून घेतलेत मी हे पकवान. आणि एकटीने तळू शकत नाही, कारण खूप सारे तळायचे होते, तर मम्मी माझ्या हेल्पला आल्या होत्या. आणि तसं तुम्ही बघितलं असेल माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मम्मी असतातच माझ्या हेल्पला. तर हे झाले आता पकवान रेडी आणि दालला पण मी फोडणी घातली होती. तर त्याची काही वेगळी पद्धत नाही आहे, तरी मी यासाठी जे साहित्य यूज केलं आहे ते मी खाली लिहून देईल. आणि तयार आहे माझे पकवान आणि दाल मस्तपैकी. यावर मी हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी बनवली होती. त्याची रेसिपी काही वेगळी नाही आहे, सर्वांनाच माहिती आहे, कॉमन आहे ते सगळं. आणि मस्त खूप टेस्टला छान झाले होते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि असंच रात्रीचं नाईट वॉक करून घरी आलो. तर असा होता आमचा आजचा दिवस. बाय, गुड नाईट.